आज फार चांगली साथ आम्हाला पाहायला मिळाली. आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील देखील आज आम्हाला जोडले गेले. त्यानंतर डॉक्टर मयुरेश्वर गवळी देखील आम्हाला जोडले गेले. त्यानंतर आमचे सर जयवंत पाटील देखील आज आम्हाला जोडले गेले. ही पूर्ण आमची टेक्निकल टीम आज आम्हाला जोडली गेली होती. चला आपण मॅचला सुरुवात करूया. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रेडीकर ठाकराचा पाडा संघाचे रणजित आणि तुषार ही जोडी मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी करण्याकर यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल इथून सुरुवात. मॅच ऑन. गोलंदाजी करण्याकरता सर्वप्रथम गोलंदाजी ट्रॅकवरती श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरता इथे मात्र अडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क झालेला नाही. एका टप्प्यामध्ये चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकलण्याकरता काम केलं गेलं फलंदाजानं. आणि ट्रॉफीचं पात्राची लढत आहे. आजच्या दिवसातला अंतिम सामना. एक धावा रणजीतच्या नावी इथे ऍड केली गेली. धावफलक देखील एक पाहायला मिळतोय. एकने मात्र श्री गणेश झालं असं म्हणा हरकत नाही. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवर टप्प्या चेंडू त्या गतीने चेंडूला देखील वळवला जाईल ऑन साइडला. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हाक नाहीये, कॉलिंग नाहीये. एकाच रुळावरती दोन गाड्या पाहायला मिळाला आणि अपघात देखील झाला. पहिलं विकेटचं पतन. आणि इथे मात्र मी म्हणेन कोणत्याही प्रकारची हाक कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं नाहीये. आणि मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. आणि यानंतर आता मात्र मी म्हणेन तुषार मात्र इथं बाद झाला. आणि आता मात्र डग आउट मध्ये तुषारला विचारला देखील जाईल या धावेची गरज होती का. नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास आता मात्र मैदानामध्ये दाखल झाला. फुलटॉस चेंडू होता. फक्त हॉफ वॉलीचा चेंडू होता. बॅटवर घेण्याचं काम केलं. चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला वळवला गेला. एकदा इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय. त्याच चेंडूची कृती इथे पाहायला मिळेल का. मात्र इथेच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आणि मात्र विकासने आता मात्र खाते उघड केली. दोन धाव्याने स्वतःची धावफलकावरती 4 धावा. विकासला आता मात्र आपल्या संघाचा विकास करावा लागेल. कारण पहिल्याच षटकाचा विचार केला तर तुषार मात्र नक्कीच लवकर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावरती विकासला प्रसारण केलं गेलं. पहिलं षटक मार्गस्थ. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला. चेंडू अगदी शरीराचा वेध घेत सरळ शॉर्ट लेग गलीमध्ये अडवला गेला. एक धाव इथे देखील मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज श्रीकांतच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने. लाईन फार चांगली पाहायला मिळते. लाईन देखील तेवढी छान पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल गोलंदाज श्रीकांत याचं. इथे मात्र चेंडू चांगला आहे. चेंडू फार चांगला पाहायला मिळाला. पुन्हा मिसअंडरस्टँडिंग आणि मात्र पुन्हा विकेटचं पतन. चला आपण मॅच देखील ऑन करूया. जरा थोडीशी घाई करायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा मागच्याच विकेटचं आपल्याला खराब कॉलिंग खराब हाक इथे मात्र पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच मागच्याच विकेटची कृती पाहायला मिळाली असं म्हणा हरकत नाही. आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आपल्याला वसंत पाहायला मिळतोय.
इथे मात्र वसंतला साथ द्यावी लागेल फलंदाज रणजित याला. जर इथून चांगली भागीदारी झाली तर मी म्हणे एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला रायडिगर ठाकराचा बाडा संघ पाहायला मिळेल. गोलंदाजीला पुन्हा एकदा प्रचार होईल, नवीन गोलंदाज मैदानात पाहायला मिळेल. इथे मात्र स्वतःला जागा बनवत चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं जातंय. स्क्वेअर ऑफ द विकेट एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं उशीर केलं यष्टीरक्षकाने चेंडू पकडण्याकरता. मात्र या दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची आणि त्या कंप्लीट देखील झाल्या. 2 धावांनी धावफलक थोडंसं पुढे सरकलं, जाऊन पोचलं धावफलकावरती 7 धावा. रणजित आणि वसंत ही जोडी मैदानात पाहायला मिळते गोलंदाजी करण्याकरता. दुसरं षटक हाताळण्यात कैलास पाहायला मिळते, कैलास पाडेल. इथे मात्र स्वतःला जागा बनवून खेळायचं होतं. पुन्हा एकदा काय झालंय, काय घडलंय, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 रेडीगर ठाकरेचा बडा पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. पवन येतोय. ठाकराचा पाडा संघाचा कीमॅन म्हणायला हरकत नाही, मागच्या मॅचचा हिरो आता मात्र मैदानामध्ये असेल. इथे मात्र आल्या आल्या जोरदार प्रहार करायचा होता. संपर्क व्यवस्थित झालेला नाहीये. एक धाव इथे नक्कीच झाली, दुसरीचे धाव होणार नाहीये कारण पवनला देखील माहिती आहे माझी विकेट किती इम्पॉर्टंट आहेत. जर इथून मात्र पवनची विकेट गेली तर पूर्णपणे मी म्हणेन दबावामध्ये रायडिगर ठाकराचा भाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र मी म्हणेन बुद्धीमध्येचा क्रिकेट पवनचा पाहायला मिळाला. पवनला देखील माहिती आहे सिंगल डबल धावा जरी घेतल्या तरी धावपळ थोडंसं हलकं राहू शकतं. आणि मात्र आता चांगला क्रिकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वसंत आणि पवन ही जोडी आता मात्र मैदानात पाहायला मिळते 3रा विकेट करता. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, चेंडू ऑन साईडला वळवला जातोय. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने आपल्याला फेकी पाहायला मिळाली. या दरम्यान संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा घेण्याची. एक धावाला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आखो ही आखो में इशारा हो गया, 2 रनों का यहाँ पे इजाफा हो गया. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावफलक 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅकवरती कैलास पाहायला मिळले. इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. भरपूर दूरवरून चेंडूवरती बॅट अदलली गेली होती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झाला होता. एक धाव इथे झाले, दुसरी धाव देखील घेतली जाते आणि मात्र 2 धावा आहेत त्या सहजरित्या पूर्ण केल्या. आता मात्र मी म्हणेन फार चांगलं क्रिकेट मैदानामध्ये रेडीगर ठाकराचा पाडा या संघाचा पाहायला मिळते. दोघांमधला ताळमेळ आणि समतोलपणा फार छान पाहायला मिळतोय. दोघांमधली कॉलिंग हाक ही चांगली पाहायला मिळतोय आणि हे फार गरजेचं देखील आहे एक चांगली भागीदारी करण्याकरता. इथे लाईन चुकीची आहे, इथे लाईन भरपूर चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. थोडासा मी म्हणेन व्हाईट वर्कर टाकायचा होता पण लाईन बिलॉन केली गेली. पंचांच्या नजरेमधना हा चेंडू सुटला नाही. आमच्याकडे इशारा केला गेला व्हाईट बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर झालाय का? मात्र मी म्हणेन इथे झाली आहे जेल. संपलाय मात्र फलंदाज वसंत याचा खेळ. धक्का क्रमांक 14. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप येतोय फलंदाजी करण्याकरता. ही जोडी फार महत्त्वाची असेल जयवंत दादा आपण जर विचार केला
कारण ह्या जोडीवरती भरपूर डिफेन्स असतील. रायडिगर ठाकराचा बडा, कारण पवनकर देखील चांगल्या खेळीचा भरण आहे आणि मात्र संदीप देखील त्याच शैलीचा फलंदाज आहे. आज मात्र संदीपला आणि पवनला चांगली कामगिरी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये या करंडकावरती जर नाव कोरवायचं असेल तर दोघांना चांगली खेळी मात्र करावी लागेल. आता मात्र आपण विचार केला फक्त 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शेष असेल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये खगेश पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाकरता खगेशला प्रचारण केलं गेलंय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू वळवला जाईल. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र इथे एकच धाव समाधान मानावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप येतोय. नवीन फलंदाज सर्वप्रथम स्ट्राईकला आता मात्र संदीप पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाकरता 6व्या क्रमांकावरती मात्र संदीपला पाठवण्यात आलेला आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. चेंडू 1 बाउन्स सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुंदर हाताळणी, फार सुंदर हाताळणी खगेशची पाहायला मिळाली. इथे मात्र मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली, चुकी होणार नाहीये आणि मात्र संदीपला देखील त्याच्या जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक 5वा. रॅडिगर ठाकराचा बडा विकेट गमावतोय. ते मात्र मी म्हणेन फोर्सिंग स्ट्रोक होता. भरपूर दूरवरून चेंडूवरती प्रहार केला गेला होता. टायमिंग इथे प्रॉपर झालं नव्हतं आणि सॉफ्ट डिस्मिसर पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज त्या झेल खाली आला आणि मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जिवंत येतोय. इथे मात्र शपल क्रॉस खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झाला नाही. चेंडू 1 बाउन्स यष्ट्यांच्या वरून सरळ निघून गेला. थोडासा मी म्हणेन आश्चर्याचा धक्का फलंदाजाला नक्कीच लागला. असं वाटलं होतं अंतिम क्षणी की चेंडू वाईट आहे की काय, परंतु डॉट चेंडू सांगता इथे मात्र पाहायला मिळाले. गुड बॉलिंग फ्रॉम खगेश. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू गोलंदाज खगेश चांगला होता. जो आता मात्र पूर्णपणे मी म्हणेन बांधून ठेवला जातोय फलंदाज जीवन याला. कारण आता मात्र जीवनला स्वतःवरचं प्रेशर हे मात्र कमी करावं लागेल. कारण 2 चेंडू बॅक टू बॅक जीवन डॉट होतोय या मैदानामध्ये पहिल्या इनिंग मध्ये. इथे मात्र फटका स्वतः गोलंदाज त्या चेंडू खाली येतोय आणि मात्र शेवटचे अंतिम 3 चेंडू हे मात्र डॉट चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कर्ज केली आणि एक विकेट देखील मिळवला. कौतुक करावं, एवढी चांगली गोलंदाजी खगेशने हाताळली होती. कौतुकास्पद कामगिरी काय असते तर मी म्हणेन खगेशला बघून आपल्याला पाहायला मिळाली. सो एंड ऑफ दी 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीला आला. धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14. नक्कीच हे पाहू शकता आमचे प्रेक्षक वर्ग देखील आमच्या टीव्ही मॉनिटरवर दाखवले जातात. भरपूर आनंद. धावफलक 14 धावफलकावरती. आलिमगडचे सपोर्टर आहेत आय थिंक, मला वाटते ते, आणि आपल्या टीमचा उत्सव वाढवण्याकरता आज दूरवरून इथपर्यंत आल्यात. कौतुक करावं लागेल प्रेक्षक वर्गाचं देखील. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता सावंत येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळेल. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. आणि इथून मात्र आता मी म्हणेन पवन स्वतःचे हात नक्कीच खोलेल. कारण पवनला देखील माहिती आहे संघ किती मोठ्या अडचणीमध्ये आहे. तर इथून पवनची बॅट जर लागली नाही तर मी म्हणेन पूर्णपणे बॅकफुटला रॅडिगर ठाकराचा बडा आपल्याला पाहायला मिळेल. कारण विकेट पासून भरपूर दूर राहिला होता मागच्या काही षटकांमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती जोरदार प्रहार पाहायला मिळाला. टायमिंग इथे देखील झाले. चेंडू ऑन साईडला वळवला जाईल. एक धाव इथे झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र फिंगर अप. मोठा मासा गळायला लागतोय. पवन बॅक टू द पवेलियन.
अलिमगड संघ आपल्या मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी हाताळली जाते, प्रत्येक गोलंदाज आपल्या मात्र कामगिरीवरती चोख बजावणी करते असं म्हणा हरकत नाही. कारण पहिलं षटक हाताळलं होतं श्रीनाथ याने, फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर कैलासाला 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र खगेशाला 3 धावा खर्च केला आणि मात्र सावंत आला आणि दुसऱ्याच चेंडूवरती एक मोठा मासा गळा लावला. पवनला मात्र घरचा रस्ता दाखवला. खूप चांगली कौतुकास्पद कामगिरी आता मात्र अलिमगड संघाचे पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचं होतं. संपर्क इथे देखील प्रॉपर झालेला नाहीये. एक धाव इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. भरपूर उशिराने फेकी पाहायला मिळाली. या दरम्यान संधी होती फलंदाजाला 2 धावा घेण्याची आणि 2 धावा इथे कंप्लीट देखील केल्या. या 2 धाव्याने धावफलक थोडंसं पुढं सरकलं आणि जाऊन पोचलं 19 धावेवरती. जवळजवळ मी म्हणेन 6 विकेट गमावल्यानंतर ही धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण एकच आहे की गोलंदाजी अचूक टप्प्याची पाहायला मिळते. लाईन तिथे मात्र पाहावी लागेल, लाईन तिथे पाहावी लागेल. दोन्ही आज समांतर झाले. व्हाईट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. थोडंसं लाईनमधनं आपल्याला चुकीची गोलंदाजी आता मात्र सावंत याची पाहायला मिळाली. कुठेतरी मी म्हणेन व्हाईट यॉर्कर हाताळायचं होतं, मात्र वेग वाढवण्याच्या मागं थोडंसं लाईन बिलॉन केली गेली. व्हाईट चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. एकदा ॲड केली जाईल. इथे मात्र कुलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला क्लिकच्या अंदाजामध्ये चेंडू वळवला जाईल. एकदा इथे झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली पाहायला मिळतोय. काय झालंय, काय घडलंय, पुन्हा एकदा फिंगर अप झाली आणि मात्र फलंदाजाला पुन्हा एकदा रस्ता पकडावा लागेल. टग आउटचा धक्का क्रमांक 7वा. गमावले जातात. धावपळकाचा विचार जर आपण केला तर मात्र पूर्णपणे थांबलेली धावसंख्या मैदानावर फक्त 21 धावा 4थ्या षटकावरती आपल्याला पाहायला मिळते. फार चांगली कामगिरी मी म्हणेन जरी मरी माता अलिमगड संघाची पाहायला मिळते. काय गोलंदाजी केली जाते. इथे मात्र इनसाइड आउट खेळायचं होतं. संपर्क इथे देखील झालेला नाहीये. चेंडूची हाताळणी फार चांगली पाहायला मिळेल. थोडंसं मी म्हणेन चेंडू पडल्यानंतर उचली देखील घेणारा चेंडू होता, मात्र पूर्णपणे बीट केलं गेलं. फलंदाज सुदर्शन याला गुड बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी. आता मात्र काही चेंडूंचा खेळ बाकी, धावा एकच चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र मी म्हणेन जर मोठा फटका लागला तर सन्मानजनक स्कोर मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलला गेला. क्षेत्ररक्षक आहे, बनावं लागेल प्रेक्षक, कारण चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा क्लासिकल फटका. फलंदाज सुदर्शनच्या बॅटमधला चौकार.
तेच तर नाही एन्जॉय करतो आपण तेच तर नाही एन्जॉय होतो आपला एन्जॉय करतो आपण अशी कशी हो अशी कशी चेष्टा करणं एन्जॉय येतो चल चल खाली इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आला होता आणि या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं उघड करतोय सावंत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत संधी दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 5. अतिशय महत्वाचा सामना आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं पण एक धाव रोखू शकत नाहीये. धावसंख्या बिनबाद 5. विकास सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू. स्लोअर वन चेंडू चांगला फटका केलेला आहे. बघूया झेल होऊ शकत नाहीये. खूप चांगला प्रयत्न होता. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात सावंत याने चौकाराने आपलं खातं उघड केलं होतं. त्याच्या पाठोपाठ आता श्रीनाथ यांनी आपल्या खातं उघड केलेली आहे चौकाराने. पुढील चेंडू स्लोअर वन चेंडू चांगला फटका खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. बघूया एक धाव पूर्ण झालेली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 10. 26 धावांचं एक मापक लक्ष ठेवलेलं आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत दोन्ही सलामीरावांनी केलेली आहे. बिनबाद 10. चांगली सुरुवात. विकास षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन ऑफसाईडच्या दिशेने अतिशय चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा खूपच चांगलं झालेलं आहे. फक्त एक धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. उद्या दिनांक 13/1/2024 बघूया पंचांचा काय इशारा येतोय. बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 15. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगली सुरुवात. एकही गडी बाद झालेली नाही. धावसंख्या बिनबाद 15. उद्याचा पहिला सामना जय बजरंग टेंबवली विरुद्ध चिनार माता पिंपलनेर. त्यानंतर दुसरा सामना होईल संघर्ष बंगलापाडा विरुद्ध श्री काणाई माता पाये. त्यानंतर तिसरा सामना मापोली पोर्टी प्लस विरुद्ध पहिल्या सामन्यातील विजेता संघ. त्यानंतर चौथा सामना विराज स्पोर्ट धामणगाव जय ब्राह्मणदेव भाटाले बी. त्यानंतर गावदेवी केवणी दिवे विरुद्ध आई गावदेवी जून अंदुरकी. त्यानंतर 6वा सामना चौथ्या सामन्यातील विजयी संघ आणि वीर तानाजी दापोडे. या सर्वांना सूचना आहे की आपण वेळेवर उपस्थित राहायचे. आणि सकाळी जो पहिला सामना आहे जय बजरंग टेंबवली आणि चिनार माता पिंपलनेर दोन्ही संघांनी सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फक्त एक धाव मिळेल. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 16. आता फक्त 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली फलंदाजी. सुरुवातीला गोलंदाजी अतिशय चांगली केली होती. त्यानंतर फलंदाजी सुद्धा चांगली करत आहे. जरी मारे आलिमगड संघ पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी फेटाळून लावलेली आहे. लेग बायचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येने एका धावसीने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 17. विजयासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता.
षटकातील पुढील चेंडू अतिशय चांगला फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावांची आवश्यकता. आता मात्र बघूया दिशाहीन चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 22. 4 धावांची आवश्यकता सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जरीमरी आलिमगर या संघाला. आणि अतिशय चांगला फटका, बघूया चेंडू सीमारेषेकडे जातोय. काय घडलंय त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली कामगिरी. जरीमरी माता आलिमगर संघ विजयासाठी सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी 2 धावा दूर आहे. आणि अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते. आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावाची आवश्यकता. आणि अशा प्रकारे हा सामना आपल्या नावावर केलेला आहे जरीमरी माता आलिमगर संघाने. आणि या स्पर्धेतील पहिला संघ ठरतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन अभिनंदन जरीमरी माता आलिमगर संघ. हार्ड लक रॅडिकल ठाकराचा पाडा.